पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर तहसील कार्यालयातील जन्म मृत्यू विभागात जन्म मृत्यू नोंद होण्याबाबत आदेश मिळणेकामी दाखल अर्जाबाबत तहसीलदार यांच्यासमोर सुनावणी घेऊन आदेश होणेकामी 2000 रुपयांची लाचेची मागणी करून सदर लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली आहे। या प्रकरणी महसूल सहाय्यक अलीफ सुतार आणि खासगी इसम मारुती वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणी तक्रारदार यांच्या वतीनं नोंद होऊन आदेश मिळणेबाबत अर्ज दाखल केलेले ॲडव्होकेट रोहित फावडे यांनी अधिक माहिती दिली आहे। पंढरपूर तहसील कार्यालयातील जन्म मृत्यू नोंद विभागात सर्वसामान्य जनतेची अनेक प्रकरणं हेतुपूर्वक अडवले जातात असा अनुभव अनेक नागरिकांना येत असल्याची चर्चा होत आली होती। आता थेट ACBनं कारवाई केली आहे। या प्रकरणी आरोपींची अधिक सखोल चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे। जन्ममृत्यू दाखल्याच्या अनुषंगानं पंढरपूर तहसील येथे कार्यरत असलेले श्री सुतार यांच्या विरोधात अँटी करप्शन ब्युरोने कारवाई केली। त्यात तक्रार म्हणून मी स्वतः दिलेली आहे। कारण गेले 17 मार्च 2025ला जो काही जन्ममृत्यूच्या अनुषंगानं नवीन कायदा आणला गेला त्याची पार्श्वभूमी अशी होती की बांगलादेशी प्रकरणं जी काही मालेगावात असतील, अगदी आपल्या जिल्ह्याच्या बार्शीमध्ये सुद्धा काही प्रकरणं बोगस दाखले निघालेले होते। त्यामध्येच नगरपालिकेच्या काही चुका असतील किंवा संबंधित क्लार्कच्या लोकांच्या काही चुका असतील, त्या अनुषंगानं मालेगावमध्ये 1800 दाखले रद्द केले गेले। तिथल्या तहसीलदारांवरती कारवाई केली। त्याच पद्धतीनं पंढरपूर तहसीलमध्ये गेल्या 6 महिने ते 8 महिने झालं आम्ही पंढरपूर बारच्या माध्यमातून असेल किंवा वैयक्तिकरित्या असेल प्रत्येक वेळेस संबंधित क्लार्कच्या विरोधात किंवा याच्या आधी जो क्लार्क होता त्याच्या विरोधातही आम्ही अगदी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्या वकिलांच्या निवेदनानं मागणी केली होती की यामध्ये चाललेला जो भ्रष्ट कारभार आहे, वकिलांच्या परस्पर हस्तांतरणाशिवाय, वकिलांच्या गैरहजेरीत किंवा वकिलांच्या शिवाय जी काही प्रकरणं दाखल करून घेतली जात आहेत, एजंट नेमून जी काही कामं केली जात आहेत, अपुऱ्या पुराव्यांच्या अभावी ज्या असतानाही, अपुरे पुरावे असतानाही ज्या काही ऑर्डर दिल्या जात आहेत त्यामध्ये ह्या क्लार्क लोकांचा मोठा सहभाग होता। त्यामुळं आम्हाला नाविलाज असतो आमची होणारी हेळसांड आणि वकिलांची होणारी हेळसांड या तालुक्यातल्या 90-92 ग्रामपंचायतीत, त्या सगळ्या ग्रामपंचायतीमधली लोक आज शासनानं कॉरिडॉरचा गाडा घातला आहे। त्या कॉरिडॉरच्या ज्या जागा जाणार आहेत त्या जागा जर बघितल्या तर त्यांच्या आज्या पंजांच्या नावावर आहेत। त्यांची नावं वारसाची नावं लावायची म्हणलं तर त्यांचा मृत्यूचा दाखला काढावा लागतो आणि गेल्या 6 महिन्यात सोडा वर्षात काही मोजक्या हातावर मोजा इतक्यात मृत्यूच्या ऑर्डर झालेले आहेत, जे की दाखले दिले गेलेले आहेत। आणि मग अशा पद्धतीनं ह्या ऑर्डर कोणाच्या दिल्या, कोणत्या पुराव्यांवरती दिल्या? जर आमचे पुरावे असतील तर आमच्या ऑर्डर का झाल्या नाहीत? आणि याच्या व्यतिरिक्त ऑक्टोंबर 2025 ते मार्च 2026पर्यंत जो एक व्यक्ती आहे जो की त्याचा पंढरपूर शहराशी किंवा तालुक्याशी काही संबंध नाही, त्यांनी एका संबंधित विभागातून, एका गल्लीतून, एका एरियातून कागदपत्रांची गोळाबेरीज करून आणायचा, नगरपालिकेत दाखल करायचा, नगरपालिकेतून नोंद नसलेला कागद घ्यायचा। त्या नगरपालिकेच्या आस्थापनेच्या क्लार्कला या लक्षात यायला पाहिजे होतं की ज्याचे पुरावे तुम्ही देताय तो व्यक्ती समोर असणं गरजेचं आहे, त्याचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं होतं। तसा नवीन आलेल्या GRमध्ये 17 मार्चच्या GRमध्ये तसा उल्लेख होता आणि त्या कायद्याचा लूप होल्स आणि तिथल्या नगरपालिकेतल्या आणि तहसील पंढरपूर कार्यालयातल्या क्लार्क लोकांच्या आर्थिक हितसंबंध यातून तिथून नोंद नसलेला कागद आणायचा, कचेरीमध्ये दाखल करायचा, विदाऊट ॲफिडेव्हिटचं, कमी जास्त पुराव्यांचं सगळ्या गोष्टी करून ऑर्डर काढायच्या। ह्या ज्या गोष्टी सुरू होत्या ह्या गेल्या आम्ही 1 वर्ष झालं बघत आलो आहे। आमची प्रचंड मानसिकता ही खराब झाली, प्रचंड हेळसांड झाली।
आज जर बघितलं तर आम्ही महसुली प्रॅक्टिस करणारे बरेचसे वकील असतील त्रासून गेलो होतो. प्रत्येक ऑर्डरला 3-3, 4-4 हजार रुपयाची डिमांड येत होती. काय आज नेमकून घडलं तरी काय? आज गेल्या काही दिवसांखाली आम्हाला वारंवार पैशाची मागणी केली जात होती. कोण? संबंधित क्लार्क असतील त्यांच्याकडून मागणी केली जात पंढरपूर तहसील कार्यालयात तुम्हाला पंढरपूर मागणी करण्यात आली होती. पंढरपूर तहसीलमध्ये जन्ममृत्यू विभागात जे क्लार्क आहेत ज्यांची नेमणूक आहे असे आलिफ सुतार त्यांच्याकडून वारंवार मागणी केली जात होती. त्यामुळं आम्हाला ही जाणून बुजून करावं लागलं. आता अँटी करप्शन ब्युरोला आम्ही गेल्या काही महिन्यांखाली तक्रार दिली होती. त्याच्या अनुषंगानं आज ती कारवाई केली आणि रोख पैसे देताना आज त्यांना पकडले गेले. या निमित्तानं माझं शासनाला एवढीच विनंती आहे की ज्या पद्धतीनं नीटचा घोटाळा काही दिवसांमध्ये बाहेर पडला त्याच पद्धतीनं मालेगावमध्ये जे काही घडलं ते कित्येक वर्षानंतर समोर आलं. तिथल्या नायब तहसीलदार असतील, संबंधित क्लार्क असतील, आस्थापना असतील, या सगळ्यांच्या मिलीभगतमुळं कित्येक बांगलादेशी लोकांना डुप्लिकेट दाखले दिले गेले. असंच काही कनेक्शन त्या संबंधित एजंटचं आहे का यासाठी गेल्या 1.5-2 महिन्याखाली आम्ही DYSP ऑफिसला अर्ज दिलता. त्याची पंढरपूर शहरच्या वतीनं नाममात्र चौकशी झाली. परंतु त्या क्लार्कला एंटरटेन करण्याचं काम आणि त्या क्लार्कला सामील होऊन मिलीभगत करण्याचं काम हे पंढरपूर नगर परिषदेतील काही कर्मचारी, क्लार्क आणि तहसीलमधील जन्ममृत्यूला असणाऱ्या आस्थापनेतल्या अधिकारी क्लार्क लोकांच्या संगनमताने कित्येक ऑर्डर गेलेले आहेत. वेळ पडली तर आम्ही हे प्रकरण अगदी मुख्यमंत्र्यांच्या न्यायचा प्रयत्न करतो आहे. त्याचे सर्व पुरावे हे माझ्याजवळ आत्ताही आहेत. मी अजूनही गोळाही करतो आहे. या निमित्तानं मला एवढंच सांगणं आहे की वकिलांची हेळसांड, वकिलांसोबत गैरकृत्य किंवा अशा पद्धतीनं अवाजवीपणाने स्वतःची मक्तेदारी सिद्ध करण्याचं कुठल्याही आस्थापनेच्या क्लार्कनी जर घडवून आणलं किंवा खेळण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला त्याच्या भाषेत उत्तर देऊ, त्याच्यावर योग्य ती कारवाई करू.